चांदूर रेल्वे येथील साईबाबा ग्रामीण विकास संस्था, वंचित विकास पुणे, उदयकाळ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सोनगाव रोड, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती येथे 12 व 13 जुलै 2025 ला मोठ्या उत्साहात पार पडली। या परिषदेचे उद्घाटन 12 जुलैला 4 वाजता ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना, अमरावती प्राचार्य विश्वास दामले, सुचिता बर्वे, मीनाक्षी नवले पुणे, मयूर बागुल पुणे, बंडू आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या 2 दिवसीय परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी मीनाक्षी नवले, वंचित विकास पुणे, मयूर बागुल पुणे, अजय डबले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती प्राची साळवे, प्राध्यापक घनश्याम दरणे यवतमाळ, अमोल रसे, प्राध्यापिका अनिता धुर्वे, सारिका वानखडे, निरुपमा देशपांडे, संपूर्ण बांबू केंद्र धारणी यांचे मार्गदर्शन लाभले। या परिषदेमध्ये महाराष्ट्रामधील 60 सेवाभावी संस्था प्रतिनिधींचा सहभाग होता। अभया अभियान हे एकल महिलांच्या विविध विकासात्मक कार्य करण्यासाठी विचार मंथन व दिशा ठरविण्यात आली। या 2 दिवसीय परिषदेमध्ये कृतिशील एकल महिला भारती डोंगरे, संगीता ठाकूर, सुनीता वासनिक, गीता साठवणे, अनिता धाबर्डे यांना अभया नारी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। महिला विकासावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या रंजिता तराडे अमरावती, संगीता गायकवाड अचलपूर, आरती कारंजेकर यांना नारी सन्मान व एकल महिलांच्या विकासावर कार्य करणारे संस्था प्रतिनिधी दिलीप बिसेन, ग्राम विकास संस्था भंडारा, तुषार हांडे सेवाधर्म संस्था अकोला यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। या परिषदेचे प्रास्ताविक बंडू आंबटकर, सूत्रसंचालन पल्लवी यादगिरे, आभार अनिता कांबळे यांनी केले। तसेच परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हर्षाली आंबटकर, योगेश कांबळे, ओम गड्डीनकर, राजीव शिवणकर, अनुसया निषाद अशा अनेकांचे सहकार्य लाभले। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।